फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पीएसआय गोपाळ पत्नी आणि प्रशांत बनकरची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना फलटण न्यायालयात आज हजर करण्यात आलेलं। कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। या दोघांचीही सातारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। त्यानंतर डॉक्टर महिलेच्या चुलत भावाने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले, पण एसआयटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी अशी मागणीही त्यांनी केली। हो, काल रात्रीच मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत असं आम्हाला समजलं। सर्वप्रथम मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की यामध्ये त्यांनी जनतेची आणि कुटुंबियाची मागणी एका टप्प्याची फक्त ही पूर्ण केलेली आहे। फक्त एसआयटी स्थापन झाली म्हणजे तिला न्याय मिळाला असं नाही। आमची भूमिका अजूनही तीच आहे की या एसआयटीला नियंत्रण ठेवण्यासाठी एक उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसवली जावी आणि यामध्ये जे काही सर्व आरोपी आहेत त्यांची सखोल चौकशी करून तिला न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी हीच आमची भूमिका कायम आहे।